हिंगोलीत जागोजागी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। त्यामुळे हिंगोली नांदेड वसमत परभणी आणि हिंगोली औंढा नागनाथ या महामार्गावर अनेक ठिकाणी मराठा समाजाचा चक्काजाम सुरू आहे। मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अन्यथा सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिलाय। या मराठा समाज बांधवांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी माधव दिपकेनी। सकल मराठा समाजाच्या वतीने जे ते चक्का जामची हाक दिलेली आहे। त्यानंतर हिंगोली जिल्ह्यात जागोजागी रस्ता रोको करण्यात आले आहेत। डोंगरकडा या ठिकाणी हिंगोली नांदेड महामार्ग रोखण्यात आलेला आहे। सकल मराठा समाज बांधव जे ते या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळते। एकंदरीत समाज बांधवांच्या काय मागण्या आहेत, काय भावना आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। काय मागणी असणार आहे आणि कशासाठी तुम्ही रस्त्यावर बसले, संपूर्ण वाहतूक ठप्प केली तुम्ही? एकनाथ शिंदे साहेबांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन 2 वेळेस शपथ घेतली, मुंबईत सुद्धा आमच्या सगळ्यांच्या समोर मराठा समाजाच्या समोर शपथ त्यांनी पुरी करतो म्हणून म्हणलेत। मग आज आमचा मराठा समाजाचा जरांगे पाटील 7 दिवस झालं त्यांच्या पोटात पाण्याचा थेंबही नाही। मग थोडीफार जरी माणुसकी या सरकारमध्ये शिल्लक असेल तर त्यांनी कधी विचार करणार आहेत? जरांगे पाटलाचा जीव गेल्यावर करणार आहेत का? आम्हाला आरक्षण पाहिजे, आरक्षणासोबत आमचे जरांगे पाटील सुद्धा पाहिजेत। सरकारला आतापर्यंत आम्ही 7 महिन्यापासून वेळेवर दिलं। आम्हाला सरकारनं चॉकलेट दिल्या। सरकारनं सांगितलं होतं 15 तारखेला आम्ही या विषय आदेशन बोलू, 16 तारखेला आणि आम्ही अंमलबजावणी करतो। पण सरकारला फक्त पक्ष फोडायची आणि पक्षात माणसं घ्यायची हीच घाई लागलेली, बाकी दुसरा सरकारचा विषय नाही। आणि जोपर्यंत सरकारनं छत्रपती शिवाजी महाराज शपथ घेऊन आम्हाला पदशीर तहात हरवलं, जसं मराठी तहात हरले तसं आम्ही मुंबईत हरलो। आम्ही शब्दाला पाळलं, मुंबईच्या वेशीवर गेलो आणि मुंबईच्या वेशीवर आम्ही वापस आलो। मराठा समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी समाज बांधव या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, डोंगरकडा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।